संजय गोडघाटे सरांना त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं। आदरणीय माधुरी शेलोकर मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो आहे ढवळे मॅडम यांना त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं। आणि कवितेसाठी विनंती करतो आहे आदरणीय प्रज्ञा बाली मॅडम यांना त्यांनी आपली कविता या ठिकाणी सादर करावी। बाली मॅडम आपली कविता सादर करण्याची त्यांना विनंती करतो। सर्वप्रथम कवितेसाठी आमंत्रित जाहीर केलं गेलं आहे त्या सन्माननीय प्रज्ञा बाली मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी मी विचारमंचावर आमंत्रित असलेल्या सन्माननीय माधुरी वस्त्र शोभा यांना विनंती करतो की त्यांनी पुष्प देऊन त्यांचं त्या ठिकाणी स्वागत करावं, सत्कार करावा। धन्यवाद सर। अचानक मला इथे आमंत्रित केले सरांनी थोडी प्रस्तावना घेते कारण लोक खूप कमी खूप काही विषय झालेला नाही आहे। आपण एकमेकांना ऐकून घ्यायला पाहिजे सर्वांनी। त्याच्यासाठी समता विचार कुणास ठावे, समता विचार आम्हास ठावे। इथे बसलेल्या प्रत्येकाला समता विचार माहिती आहे म्हणून इथे आज ते उपस्थित आहे व हा समता विचार आम्हाला ठाऊक असल्यामुळे आम्हाला हा सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे। आम्ही आंबेडकरवादी विचारधारेचे व्यक्ती आहोत म्हणून आम्हाला हा विचार इतरत्र पोहोचवायचा आहे। सुरुवातीला सर्वप्रथम समतेचा संदेश देणारे जी कृतीत करून दाखवणारे महाप्रजापती गौतमी इथून मला समतेचा विचार सुरू होताना दिसतो, मग तो बुद्धापर्यंत येतो आणि मग तिथून आपल्यापर्यंत पोहोचत येतो। आणि ही खूप मोठ्या नावाची ओढ आहे। काही नावं मी घेऊ इच्छिते। महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, बाबासाहेब आंबेडकर, पेरियार आणि तिथून मग खूप मोठी रांग आहे ती आहे। त्यांना माहिती आहे समता विचार, आपल्या सर्वांना माहिती आहे समता विचार आणि हा सरांनी हा विषय ठेवलेला आहे। हा फार महत्त्वाचा विषय होता सर। धन्यवाद सर, कुठे गेले तुम्ही? धन्यवाद सर तुम्ही हा महत्त्वाचा मुद्दा इथे तुम्ही ठेवलेला आहेत आणि इथे बोलणाऱ्या सर्वांनी फार चांगले बोललेले आहेत आणि महत्त्वाचे बोललेले आहेत। आणि मला वाटते की माझा एरिया फार कमी आहे। मी शंभरकर सरांनी इतकी मोठ्या विचारांपर्यंत बोलू शकणार नाही, पण माझा एरिया कमी आहे। मी हे बोलू इच्छिते की हा समता विचार आपल्या घरात आहे का, तर आपण हे डोळे खोलून बघायला पाहिजे। जर तो नसेल तर तो व्यवहारात आणायला पाहिजे। समता विचार आपण मुला मुलींमध्ये भेदभाव करतो तिथे दिसून येतो। आपल्याला तो विषमतावादी विचार नष्ट करायचा आहे। मला हे विचारायचं आहे की प्रॉपर्टीमध्ये आपण बहिणींना किती हिस्सा देतो का, की किती % देणाऱ्यांचं प्रमाण आहे, हे प्रमाण वाढलं पाहिजे। मुली ज्या लग्न होऊन घरी येतात हा समता विचार आहे का? मला तर इथे विषमतावादी विचार दिसतो। मुली दुसऱ्यांच्या घरी सार केल्या जातात याच्यामध्ये मला विषमतावादी विचार दिसतो। महिला मंगळसूत्र बांधतात याच्यामध्ये मला विषमतावादी विचार दिसतो। महिला फक्त हाऊसवाईफ होतात त्याच्यामध्ये मला कविता नाही विचार आहे माझे, कविता नंतर आहे। महिला फक्त हाऊसवाईफच राहतात याच्यामध्ये मला विषमतावादी विचार दिसतो। महिला
मुली अगदी घराजवळचं शिक्षण घेतात, याच्यामध्ये मला विषमतावादी विचार दिसतो. महिला फक्त शिक्षिका होतात, याच्यामध्ये मला विषमतावादी विचार दिसतो. असंख्य गोष्टींमध्ये मला नाही सर मी बोलत आहे. नाही कविता दुसरी आहे. कविता घेते 1 मिनिट. हो कवी संमेलनाची प्रस्तावना आहे सर. अच्छा सरांच्या चला यांचं मी आता आपली कविता माझे विचार संपवून आपली कविता मांडत आहे. माझ्या कवितेचे नाव आहे संविधान. भारत का हर एक बच्चा जब संविधान पढ़ेगा, भारत का हर एक बच्चा जब संविधान पढ़ेगा, संविधान पढ़कर वो अपने और दूसरों को हक अधिकारों के बारे में जागरूक करेगा. भारत का हर एक बच्चा जब संविधान पढ़ेगा, संविधान का कलम 14 से 18 पढ़कर वो ना किसी से भेदभाव करेगा. संविधान का कलम 14 और 18 पढ़कर वो ना किसी से भेदभाव करेगा. धर्म जाति के आधार पर वो ना किसी को दूर करेगा. लेकिन कब? जब भारत का हर एक बच्चा संविधान पढ़ेगा. भारत का हर एक बच्चा संविधान पढ़ेगा. स्त्री पुरुष और किन्नर, कोई फर्स्ट नहीं, कोई सेकंड नहीं, कोई थर्ड नहीं. सब भारत की जनता है वो यह जान पाएगा. सब भारत की जनता है वो यह जान पाएगा. LGBTQA का भी वह सम्मान करेगा. लेकिन कब? जब भारत का हर एक बच्चा जब संविधान पढ़ेगा. संविधान पढ़कर ही उसे आरक्षण समझ आएगा. संविधान पढ़कर ही उसे आरक्षण समझ आएगा. आरक्षण देना भी है जरूरी, इसका एहसास हो जाएगा. लेकिन कब? जब भारत का हर एक बच्चा जब संविधान पढ़ेगा. भारत है धर्मनिरपेक्ष देश, उसे संविधान पढ़ने से ही समझ आएगा. कोई उच्च नहीं, कोई नीचे नहीं, यह उसे समझ पाएगा. लेकिन कब? जब भारत का हर एक बच्चा संविधान पढ़ेगा. संविधान पढ़ने से ही उसको संविधान समझ आएगा. ना किसी का शोषण करेगा, ना किसी का वो शोषण होने देगा. लेकिन कब? जब भारत का हर एक बच्चा संविधान पढ़ेगा. धन्यवाद.